Welcome back to my YouTube channel. My name is Suhas Sagarkar. So today new grammar topic use of going to. म्हणजे आपल्याला use of going to चा यूज करायचा आहे. आता काही सेंटेन्स दिलेत तर त्या सेंटेन्स वाईज आपल्याला काय फॉर्म्युला पण आहेत आणि काही नियम पण आहेत. आता बघा पहिल्यांदा काय सांगितलंय, आता वाक्य जास्त असणार आहे तुमचं हे कोणत्या काळामध्ये असणार आहे? सिंपल फ्युचर टेन्स मध्ये असणार आहे. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये मग त्याच्यामध्ये आपल्याला गोइंग टू चा वापर करायचा. आता कसं करणार बघा. आता पहिला नेम सांगते आपल्याला वाक्याचा सब्जेक्ट आहे तसा घ्यायचा ही. आता एम इज आर ह्यापैकी आपल्याला एक हेल्पिंग वर्ब बघायचंय. तर ही इज तर म्हणजे हिच्या पुढे इज हेल्पिंग वर्ब आपल्याला सब्जेक्ट नुसार हेल्पिंग वर्ब वापरायचंय आणि हिच्या पुढे गोइंग टू हे घ्यायचं आणि जी स्मॉल असेल ना ही इज गोइंग टू राईट अ लेटर. म्हणजे आपण काय केलं वाक्याचा सब्जेक्ट घेतला, सब्जेक्ट नुसार हेल्पिंग वर्ब घेतला, पुन्हा मध्ये काय केलं गोइंग टू चा वापर केला आणि पुढचं राहिलेलं वाक्य राईट अ लेटर आहे तसं घेतलं. समजतंय? आता पुढचं वाक्य बघा. आता दे विल स्विम इन द रिव्हर्स. परत आपण काय केलं दे घेतलं, देच्या पुढं तयारी जार पैकी काय येते आर येते. दे आर गोइंग टू स्विम इन द रिव्हर. समजतंय? एकदम सोपं आहे. आणि विल हे आलेले आहेत ना, विल किंवा शाल असं ते काढून टाकायचंय. त्याच्याऐवजी आपल्याला हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट नुसार आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरायचे. त्याच्यानंतर बघा आता गोपाल विल क्लीन द हाऊस. आता गोपाल काय मुलगा आहे, मग मुलासाठी आपल्याला प्रोनाउन वापरायचं. तर मुलासाठी काय इज म्हणजे हेल्पिंग वर्ब काय इज येईल. मग गोपाल इज गोइंग टू क्लीन द हाऊस. समजतंय? त्याच्यानंतर आता पुढे बघा द मदर विल फीड द चाइल्ड. आता वाक्याचा सब्जेक्ट आहे, पुन्हा हे हेल्पिंग वर्ब आलंय फ्युचर मध्ये, हे वाक्याचा मेन वर्ब आहे आणि द चाइल्ड हे ऑब्जेक्ट आहे. आता बघा इथं काय केलं आपण, आपल्याला आहे तर सब्जेक्ट घ्यायचा आहे मदर. आता मदर इज पुन्हा गोइंग टू फीड द चाइल्ड. विल कट द व्हेजिटेबल. सीता इज गोइंग टू कट द व्हेजिटेबल. राईट कट द व्हेजिटेबल. पुन्हा पुढचं कोण सांगताय? लता मंगेशकरचं कोण सांगताय? लता मंगेशकर is going to sing a song. तू पण विसरायचा ना, एकच शब्द या गोइंग टू. परत पुढचं सांगतो आता she is going to open the door. going to open the door. लास्ट कोण सांगता? Nana Sahib is going to read a newspaper. Right. तर अशा प्रकारे आपला आज गोइंग टू चा पण टॉपिक झाला. आणि तुम्हाला ग्रामर शिकायचं असेल तर रोज एक मी ग्रामरचा व्हिडिओ बनवलाय, तर त्या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्हाला सगळं समजून जाईल, सगळे टॉपिक मी सगळं कव्हर करणार आहे ग्रामरचे. थँक्यू.